गुरुपौर्णिमा. वर्षभरात 12 किंवा 13 पौर्णिमा येतात. त्यापैकी आषाढात येणारी पौर्णिमा ही गुरूंना समर्पित केली जाते. याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. ज्यांनी महाभारत लिहिलं, पुराणं आणि शास्त्रांची पुनर्रचना केली, अशा व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस असतो. महर्षी व्यास ऋषींनी गुरुपौर्णिमा याच दिवशी आपल्या पहिल्या शिष्यांना आणि तपस्वींना पुराणाचं ज्ञान प्रदान केलं होतं असं सांगितलं जातं. ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असं म्हणत सुरुवात केली होती. म्हणूनच आज व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो अशा गुरूंना मान देणं, आदराने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं असं समजलं जातं. भारतात खूप वर्षांपासून गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात जाऊन राहत असत. त्या काळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरुगृही राहत असत. ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे आणि मग ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे. भगवान बुद्धांच्या स्मृतीप्रित्यर्थही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. बोधीप्राप्तीनंतर बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेशक सारनाथ येथे कौंडिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजी आणि महानाम या 5 भिक्खूंना दिला. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांनी 5 भिक्षूंना पहिला धर्मोपदेश दिला. तीच पौर्णिमा आज गुरुपौर्णिमा या नावाने प्रचलित आहे. ही गुरुपौर्णिमा कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, म्यानमार आणि वेगवेगळ्या देशांमध्येही साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे. गुरुपूजन म्हणजे गुरूंची पाद्यपूजा करणं. मात्र गुरुपूजन म्हणजे केवळ गुरूंची पाद्यपूजा करणं अथवा गुरुला वाकून नमस्कार करणं असं मुळीच नाही. गुरुपूजनाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या गुरुने आपल्याला दिलेलं ज्ञान आत्मसात करणं, त्यांनी दिलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं आणि आपल्या गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झालं यासाठी सतत आपल्या गुरुबद्दल कृतज्ञ असणं. गुरूंचे अनेक प्रकार सांगितले आहेत. पृच्छक गुरु, चंदन गुरु, अनुग्रह गुरु, कर्मगुरु, विचार गुरु, वात्सल्य गुरु, स्पर्श गुरु, तसंच अनुभव हाही आपला सर्वात मोठा गुरु असतो असं म्हटलं जातं. शिष्य चुकत असेल तर त्याला योग्य आणि अचूक सल्ला देण्याचा गुरु प्रयत्न करतो. ज्याला शिष्याविषयी आंतरिक तळमळ वाटते, शिष्याची प्रगती होण्यामध्ये ज्या गुरुला धन्यता वाटते, तोच खरा गुरु. अशीच एक कथा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ऐकायला मिळते. एकदा कलीने ब्रह्मदेवांना गुरु या शब्दाचा अर्थ विचारला. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की गकार म्हणजे सिद्ध होय आणि रकार म्हणजे पापाचं दहन करणारा, उकार म्हणजे विष्णूंचं अव्यक्त रूप. तसंच गुरु हा शब्द गु आणि रू या 2 अक्षरांपासून बनलाय. संस्कृत मूळ गु म्हणजे अंधार किंवा अज्ञान आणि रू म्हणजे त्या काळोखाला दूर करणारा. म्हणून आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करणारा हा गुरु असतो. गुरु शिष्याला केवळ ज्ञान प्रदान करत नाही तर तो योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतोही. आणि म्हणूनच गुरुला आपल्या आयुष्यात खूप मानाचं स्थान दिलं जातं. किंबहुना देवाच्या आधी गुरुला महत्त्व दिलं जातं. भक्ताला परमेश्वराची ओळख ही गुरुमुळेच होते असं सांगितलं जातं. त्यामुळे परमेश्वर आणि गुरु यांपैकी आधी नमस्कार कोणाला करावा हा प्रश्न पडला तर आधी गुरुला नमस्कार करावा असं सांगितलं जातं. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा. मला वाटते की गुरु थोर आहे, तयाची ये योगे रघुनाथ पाहे. आजच्या गुरुपौर्णिमा या दिवसाच्या कृतम ॲप कडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि सर्व गुरूंना विनम्रतापूर्वक वंदन.